परिव्राजक तुम्ही पावन केले भरत भूमी भारती पती प्रिया निरत सच्छास्त्र प्रवचनान निरत सच्छास्त्र पठण प्रवचनान दुरित दूर केले गुरु तुम्ही त्राता दुरित दूर केले युगर्षी इंदिराकांत भरतभूमीचे भाग्योदयाच कालू इंदिराकांत स्वामी अवतार जल तसं कालत अत्यंत पवित्र प्रवचनान अनुष्ठानान आचरणेन भारतभूमीची परंपरा लोकांकळेले भारतीपती प्रिय इंदिराकांत महापंडित तरी अतिमुग्ध उत्तर मवाळ रसयुक्त स्निग्ध इंदिराकांत स्वामी खंचे कालारी विवादी नाही संवादी विभाजक नाही संयोजक प्राचीन तत्वज्ञान संगोपन केलेले संवर्धन केलेले प्राचीन आर्वाचीन जीवन पद्धती एक संयोजनात्मक सूत्र हळेल ते अनेक रूपतांत एकता साधिले विचारात्मक ज्ञानाक भावात्मक भक्ती जिव्हाळ दिलेले परिव्राजकांनी सर्वत्र परिभ्रमण करून विरकून गेलेलं गौडसार सुसमाजात संघटन केलेलं महापुरुष स्वाध्याय प्रवचनान ग्रंथ रचन जपतपानुष्ठान स्वमताचे वेगवेगळे धर्माचार्याला मिलन तांची लागी मधुर बांधव्य प्रीतिबंधन विचार विनिमय दवरले धर्माक विरुद्ध दायनिशी अर्थसंग्रह करून ते देवाक समर्पण केले समाजा गुरुदेवता प्राज्ञपूजन कशा सुका म्हणून शिक्षण दिलं तसले कठिन नियमी असलं तर की शठ नाही ज्ञानदाहिक ज्ञान दिलेले स्नेही हानी मठ मंदिर मात्र निर्माण केले नाही व्यक्तित्व निर्माण केले हांगेल कालार तवळं ब्राह्मणाला मात्र शिल विशिष्ट सच्छास्त्र ज्ञान गौडसार स्वब्राह्मणा काही प्राप्त करून देईन त्यांचे त्वशिले पांडित्य पटुत्व प्रकट दवत कोरनो समाजाक होड कीर्तन महापुरुष इंदिराकांत स्वामी कोण कोण शिष्य वर्ग त्यान सगळं फुल्ली पिढ्यांत असेल जनाक तत्वज्ञान सच्छास्त्र मध्वाचार्य सर्व मूल अनुसंधान केलं तसरी इंदिराकांत बुद्धिमान वाक्चतुर विद्वान स्वामी प्रवचनकार गीतेचे भाष्यकार विद्वन्मणी शास्त्र शिकोच मात्र नाही सामान्य लोकांक ते कळतशी इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपभ्रमेत इतिहास पुराण सर्व वेदार्थ निर्णय सांगतात वेदार्थ कोळचं साध्य ना तिल्यांक तांगेल खतिरीच पुराण इत्यादी वेद व्यास देवा निर्माण केलं हे लोका कोळच खतिरी स्वयं लोकाक दिव्य उपदेश करत श्रीरामाचार्य कृत सुनीती भागवत टीका करी अद्भुत स्वामीराय त्यांची ज्ञान ज्योत दवरिल्या आदित्यवत शिष्य ते कमलानाथ धन्य स्वामी इंदिराकांत स्वामी प्रथम शिष्य श्री नरहरी तीर्थ देवालिच्छप्रमाणे सर्व योग्य असेल ते गीतांनी देवान गीत तांका आपण घेतलं म्हणाली सानवयारी काही स्वल्प काळांते मुक्त झाले म्हणकी तांगेल कार्यकिर्दी वेळ काय व्यर्थ नाही महापुरुष साधन कोर लोका कसन जाय की त्यान दिवून वतात कोणी पण या लोकाच महापुरुष दीर्घ काल वांचलय शिना
स्वल्प काल चांगलं आयुष्य असलं तर की लोक बरे पण करून गेले. आम्ही सर्व महापुरुषाला जीवनचरित्र कान पडायला कळत पडया. शंकराचार्य 30 वर्षांची नश्वर देह सोडले. 32 वर्षापेक्षा चढ चैतन्य प्रभू अंचनिक आहे. ज्ञानेश्वरांनी 16 वर्षांची देहत्यागाक देवाला आज्ञा मागली आणि 5 वर्ष तक विशेष आयुष्य देवान दिले म्हणून 21 चरतांनी पांडुरंगाला शरणामिळत देहत्याग केला म्हणून दिसता. अत्यंत आधुनिक संन्यासाला तो हिंदू धर्मात प्रचार केलेले स्वामी विवेकानंद 40 वर्षापेक्षा चढ आम्ही देहांत आसनात म्हणून सांगले. तेवढं महापुरुष वगवग आईल कर्तव्य करून देवाला चरणाक परत होतात. खंचाक उपयोग ना तिलपळया शतमानोत्सव काय तांका कसं प्रयोजन शतमानोत्सव घेऊ. बाजारात पळया तर नितरण रंदय कायच नव्हे ती वगवेग सरता. बारी जून जाल्लेस पळया ती शतमानाची दादा पैसे मिळते की नाक म्हणता खुट. तू कितलं वर्ष वांचला म्हणले मुख्य नाही कशी वांचला म्हणले मुख्य. नरहर तीर्थाने लहान वयार देहत्याग केलं म्हणलं की चांगलं कार्य केलं काय ऊन मुडलं क्षणाचं. गुरुल कृपेनं गुरुल उपदेशानं सर्व शास्त्र मनन केलं तसं आहे. पण त्या प्रीती शिष्याला वियोग घडलो. इंद्राकांतांचं सहन जाईन पड्या. इत्या ज्ञानी म्हण की चांगलं हृदय काय फातोर वय दयाळू ते मुग्ध ते तांक मोह ना प्रेम मात्र असता. मोह वेगळे प्रेम वेगळं. आंपळे त्यांना मोह आणि प्रेम एकशी दिसत पळया. एकले बाहेर मनुष्य उदाहरण चिकतरी हातांक कळस घेऊन बांधल्या वता ती गेली चेरडू वत्तांक खेळता. ही आपल्याला पुता मात्रा पैता यो रे वत्तांक खेळू का पुढे काळ तू आणि के चढ काळ दतल रे यो खया पैता. त्यांच्यावर सांगता आई हा मात्र वत्तांक खेळचे शेजार घर चेरडून खेळता मो आव सांगता शेजार घरची तर निमोर हो रे तू यो काय सांगता. शेजार घरचे मोरो मिगेल बाळ यो म्हळ्यारी तक प्रेम म्हणून कोण सांगता. मोह तो सक्कड चेरडू सावटात रे आपल्यार हिगेल चेरडू येत आशिले. प्रेम केन्ना व्यापक असता तांत दय असता ताचेर कृप असता तशी ज्ञान ही केन्ना दयावंत. नरहर तीर्थ लहान वयारी प्रपंच सोडून गेले म्हणून इंद्राकांता मना कितला आघात झालो. झालो आघात गुरुवर्या तरी निर्भय ज्ञान सूर्या. मोहाच्या डोळ्या उदकरहिते हे पुण्य चेतन अनेके स्वल्प काळातल्या लोक बरदत श्रू ते उडगा साखतिरी त्यजिले भोजनचर्या. इंद्राकांताने शिष्याला प्रीती शिष्य नरहरी तीर्थ वियोग जल दिवस धोरणू अन्न त्याग केलं. षड्रस भोजन त्याग केलं. शिष्य प्रेमी त्या उपरांत देवाला प्रेरणेप्रमाण झाले शिष्य कमलानाथ. गुरु आज्ञा सांभाळीत झाले शिष्य कमलानाथ. झाले शिष्य कमलानाथ. गुरु आज्ञा सांभाळीत झाले शिष्य कमलानाथ. गुरु आज्ञा गुरु कार्य चलैतात यती गुरुवर्य. झाले शिष्य कमलानाथ. गुरु आज्ञा सांभाळीत झाले शिष्य कमलानाथ. वीर विठ्ठलाने सेवा इंद्राकांत महापुरुष युग ऋषी
अवतार कार्य समाप्त करू स्वमताचे छल सोडसताना परमताचे लोकांक एकत्रित करून वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचे वैदिक संस्कृतीचे येतेवरी सगळे एकड हळल तसले इंदिराकांत स्वामीला कळार दक्षिणात अनेक प्रख्यात महापुरुषांक सर्व अवतार करून लोकोद्धार केलं तसलं काशी मठाचे सुकृतींद्र स्वाम्याला बरोबर फलिमार मठा स्वाम्याला भरशी सगळांक एकत्रित हाणू येतीवरी आम्ही एकत्रित मिळलो पाश्चात्य लोकांना अधिकार चोलची हा भारत खंडांतू दुष्ट संस्कार दानशी आम्ही धर्माचे अस्तित्व अनुष्ठाना खाणू लोकांक ते दाखवून धर्मप्रज्ञा जागृत करूच तरी सर्व स्वाम्याक एकत्रित केले जीवन उज्जीवनाक जाव करल तसले वैदिक लोकांक सिद्ध केले आशेत हिमाचल संचार करून इंदिराकांत स्वाम्यांनी जे देणगी दिली मठाक मानव समाजाक येथे कुलाता येईल तसं सर्व परंपरेक होड देणगी देऊन प्राणलोकाल प्रवेश करून थंचान श्री चरणाक मळतरी त्यांनी स्वीकार केल दुसरे शिष्य ते आजानबाहू निरंतर गुरुला आज्ञ प्रमाण चलतले गुरुला आदर्श रूप पळून ते आत्मसात करून घेतले गुरु आज्ञा गुरु कार्य चलायतात यती गुरुवर्य झाले शिष्य कमलानाथ गुरु आज्ञा सांभाळीत गुरु आज्ञा वीर विठ्ठलाले आव्हान द्यावाल संकल्प कोण जाण तक जाव कदल तो वगी कोण घेता आपल्याला कोण घेता कमलानाथांक भूकाल गुरु सेवा आपण मिळली गुरुवियोग सहन करून जायनी कोण अंतरंगात विठ्ठलाला प्रार्थना करत असेल कोण वीर विठ्ठलाले आव्हान देह त्यजी गुरु त्या क्षण आमका तुमचं ते भविष्य कळणार त्रिकाल ज्ञान कळता इंदिराकांत स्वाम्याला काळारीची तांगेल दृष्टी बहु दूर आशिली पाठशालेंतू अध्ययन करत असले एक पुण्य चेतनाचेर तांगेल दृष्टी आशिली कमलानाथांचे कळलेले केवल धर्मपीठ आरूढ जात तरी कमलानाथ अक्रमहीने मात्र त्याने धर्माचारी जाऊन समाजाक मार्गदर्शन करतात द्यावाल वियोग सहन जायने कोण विठ्ठलाला आव्हान तांक मिळणे आव्हान गुरु शिष्याला संबंध तशाशील गुरुला आज्ञेप्रमाणे योग्य शिष्यांक संग्रह करून त्यांनी दाखवले मार्गारेची गोविंदाचार्य नामक महान चेतनाक संन्यास दीक्ष देऊन द्वारकानाथ म्हणून नामकरण करून बहुकाल काढी त्यामुळे गुरु शिष्य स्वरूपतः स्वभावतः अपरोक्ष ज्ञान जाऊन तांका खंच कर्तव्य द्यावान दिला त्या तिथलं कोणतं क्षण भास द्यावाला आव्हान तांक गीयता म्हणून इंदिराकांतान दाखयल मार्गार तांगल आज्ञेप्रमाणे द्वारकानाथांक पीठ सोडून देऊन कमलानाथ मुक्त झाले लौकिक गुरु शिष्य संबंध नाही तो त्या गुरुला अनुग्रहान गुरुलंतरयामे भारती मुख्य प्राणाला चिंतन करतची
नारायण चरणाक पावतसल येथील लोकते प्राणलोकान करता. प्रापंचिक गुरु शिष्यांकनी ह्या महात्मा भारी फरक असतात. अशी मला या ज्ञान दृष्टांत सांगता ती दोघ लोक गुरु शिष्य यात्रे भारी सरली. एका नावाटेन वत असताना गुरु ध्यानाक बसले. पक्वज्ञानी ते ध्यानाक बसले की असंप्रज्ञात समाधी लागेल तांका देह विसरले. शिष्य लागे बसला अनेक तक ध्यान करून काही आणि तसं सिद्धत ना तसं सम्यक ज्ञानी समीचीन ज्ञान प्राप्त जायनी. पण तो डोळ करून गुरु मुखार ध्यान करतलशी बसलो. त्या रानाचे एक सिंह गर्जन करताची बाहेर आईल की गर्जन ऐकल की शिष्यान डोळे उघडले. पळले सिंह हाने बशील तकडे येत अस पळेल की हाणे जीवा भयान गुरु महाराज तुम्ही समर्थ सती तुम्ही गल रक्षण तुम्ही कोर घ्या म्हणू गुरु थई सोडू. हो शिष्य धावने एक झाडार रुखार चोणून बसलो. सिंह ध्यानस्थ बशील गुरुला घेता अशी हुंकून पळयता जाल्यार ते गुरु असंप्रज्ञा स्थितीर असत देह प्रज्ञा एक जड वस्तूशी बसले. ते गुरु सिंहाक दिसले एक सजीव वस्तू नाही हो खंचकी जड वस्तू म्हणले करून सिंह पेल्यान गेला. काही वेळान गुरु महाराज ध्यानात करून खाल उतरले देहस्थिती. गुरु ध्यानात करून उतरले व शिष्य झाडात करून उतरलं खाल. स्वल्प वेळान दोघही मुखार येताना वाटेरी त्या गुरु नांकारी एक जळार बैसून चापता. त्यांचा की गुरुन बॉ मारली जाळ उज्जाता जळत म्हणून. शिष्य म्हणालो गुरु महाराज सिंह तुमगे लग घेताना तुम भीनशी बशिले हे जळारचा बिरबळा कित्या बॉ मारतात. त्यावेळे शिष्याक उपदेश दिवच्या योग्य संदर्भ हो म्हणून गुरुन सांगलं बळा सिंह मजला घेता हांव देवाले आशिलो म्हाका भंय ना. आज जळार चापतना तुडल्या गस पळय म्हाका ताका भंय अश म्हणटा. तवळी शिष्या कळली की ध्यान म्हळरी देवाल चरणांत अशें. अशी लौकिक गुरु शिष्यांक तरी स्वभाव असता ज्ञानांक तशी नाही. गुरुद्वारा परमात्मा अनुसंधान करत चालते. गुरुनाथ शिवाय वाढता की त्याला कोण म्हणून गुरु मार्गार ते चलले म्हणून सिद्ध लोक सांगतात गुरुनाथा वर तू गती बेरी हुदे. गुरुनाथा वर तू गती बेरी हुदे. मुक्तिदातने नुत श्रुती सारुतिदे. मती हेळुतिदे गती तोरुतिदे. गुरुनाथा वर तू गती बेरी हुदे. ಮುಕ್ತಿದಾತನೆ ನುತ ಶ್ರುತಿ ಸಾರುತ್ತಿದೆ. ಮತಿ ಹೇಳುತ್ತಿದೆ ಗತಿ ತೋರುತ್ತಿದೆ. ಗುರುನಾಥ ಗುರುನಾಥ गुरुनाथ अशी कर्नाटका साधू संतान सांगला गुरु शिवाय सन्मार्ग दकैतल वेगळं नाम. यज्ञा द्वारकनाथांक धर्मपीठ सोड मुख्य प्राणाला बरोबरी उत्तम गती पावले कमलानाथ. मुकारा येले द्वारकानाथ. सर्व इंद्राकांताला कमलानाथाला दोघंही अनुग्रह घेऊन येईल तसं ते. भारत समन्वयाचे द्वारकानाथ. भारत समन्वयाचे द्वारकानाथ. सारथी ते सगळे हे सारस्वतांक. भारत समन्वयाचे द्वारकानाथ. निर्माण नवयुगाचे धर्माचार्य गाते.
निर्माण नवयुगाचे धर्माचार्य कर तुम्ही कर्मभूमी भारताचे विधात विधात मर्म समजून निष्कर्मी समाजाक निर्मलीन कर्म सिद्धांत दाता भारत समन्वयाचे द्वारकानाथ भारत समन्वय सारथी ते सगळे सारस्वताक सारथी निर्माण नवयुगाचे धर्माचार्य गा तुम्ही कर्मभूमी भारताचे विधात मर्म समजून निष्कर्मी समाजाक निर्मलीन कर्म सिद्धांत दात द्वारकानाथ दात द्वारकानाथांक धर्मपीठाच पट्टाभिषेक जललबळारी भारतात स्वातंत्र्यायुगतो पाश्चात्य लोकाल जीवन पद्धती चिंतन मंथन जनाल मनाल परिणाम जावनो आत्मविश्वास चल्या भारतात तत्वज्ञान दुर्बल झाला लोक पाश्चात्य अनुकरण करतात मात्र नाही पोर्चुगीसाल अधिकार चोलचे मतांध जावन शिलत्या क्रिश्चन लोकाल गावांतर परतगाळी मठू आणि केतन भारत पूर्ती स्वतंत्र जायनी गोवा स्वातंत्र्य जायनी त्यावेळार एकडे दुष्ट सरकाराक समर्थ रीती जबाब देऊचे सामर्थ्य द्वारकानाथानं प्राप्त करून घेऊ का झाले ताजी भरशी धर्मरक्षण करूची कथीर हिंदू समाजाक वैदिक समाजाक मार्गदर्शन देऊ का दुष्ट शक्ती विरुद्ध जाऊन शिष्ट शक्ती अनुकूल जाऊन चलत होड जबाबदारी द्वारकानाथांक प्राप्त झाली इंदिराकांत काळारी प्राप्त झालेली ती आता द्वारकानाथांक ते म्हणले एकडे जाल्यार तांक भय ना कित्याक स्वतः कमलानाथ इंदिराकांत तांगेर विद्यार्थी जावन तांतलागी विद्या शिकले ताना अनुग्रह पाविलते साक्षात इंदिराकांतान अवतार कोण जे सर्व मताचे ऋषी महात्मांकडे कोण संघटन केली ती परंपरा मुखार हळके एक प्रकार द्वारकानाथाने सर्व कारणाने सर्व हिंदू समाज संघटने एकत्रित श्रृंगेरी कुडाल चित्रापर स्मार्त संप्रदायाचे सर्व स्वाम्यांक एकत्रित हळे एकडे मिळले प्रत्येकाला वचून मिळून विचार विनिमय केला असर संदिग्ध स्थितीरी भरतखंडा काही दुस्थितीरी आम्ही समाजाक कसल देणगी दिवेत अशी सारथी ते सगळे सारस्वताक भारत समन्वयाचे ते काळात घडले मध्य संमेलन प्रथम मध्य संमेलनातून आपण प्रत्यक्ष भाग घेऊन गौडसार्थ वैष्णव संप्रदायाची महती खंची म्हणून त्या भारतात सर्व मिळालेल्या पंडित लोकांमध्ये आमगेल पवित्र समाजात चित्रण चांगलं मना प्राप्त करून दिले मात्र नाही कोयमुत्तरांचल तसर श्रेष्ठ मध्य संमेलन उद्घाटन करते मार्गदर्शन केलं द्वारकानाथान बेंगळूरू मुंबई महानगरांतू मठ स्थापन केली त्या नागरिकांक सुसंस्कृत करूची कतिरी लोकांक सुसंस्कृत करूची कतिरी द्वारकानाथाने वाक्पटुत्व बहुभाषा पांडित्य मुग्ध मनोहर निर्मल चित्त अविरत संचारान देह जर्जरीत जाल्यारी धर्मप्राण समाज धर्मप्राण भारता स्फूर्ती केंद्र दाव गोवा स्वातंत्र्य कालारी तंगेल भूमिका
सक्कड राजकारणाक मार्गदर्शन दिवतच असेल. श्रीमंत अर्थकामी लोक धर्माचरणान मोक्षकामी झाले. स्वधर्म विषयान सक्रिय निष्ठा, परधर्माविषयान आदर, सहिष्णुता स्वाम्यान लोकांक दाखविली. मात्र नाही ते कालाचे राष्ट्राध्यक्ष बाबू राजेंद्र प्रसाद येऊन स्वाम्याला आशीर्वाद फलमंत्राक्षत घेऊन हे राष्ट्राक आशीर्वाद करा म्हणून मागले राष्ट्राध्यक्षात. हे सारस्वत लोकांक भूषण प्राय राष्ट्राध्यक्षान मंत्राक्षत मात्यार धारण केले. महान राजकारणी पंडित नेहरू तसले मानताले हे महापुरुष हे तत्ववेत म्हणून गौरव सामान शिल्टक तसलचे राष्ट्रमुक्तांगला आशीर्वाद घेऊन मान्य झाले. अवैदिक बुद्ध जिनादि मताचांक तजाचार्यांक वेळू समन्वय साधले. 30 वर्ष काल धर्माचार्य श्री द्वारकनाथ स्वाम्यान समाजक होड देणगी दिली. तसल परंपरा येईल तसल ते घरणे तसले अतिपवित्र घरण ते सेनापूर आचार्य सेनापूर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापूर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापूर आचार्य गोत्र कौंडिन्य सात्विक शांत गोत्र कौंडिन्य सात्विक शांत छात्र सगळे सात्विक निवांत शूद्र नामक भारती पति कृपा पात्र विद्वांस वैदिक धुर्य पात्र विद्वांस वैदिक धुर्य सेनापूर आचार्य स्वानुभवी वैष्णव द्विजवर्य सेनापूर आचार्य आचार्य पवित्र हा भार्गव भूमीत महामहापुरुषाला जन्म झाला. सारस्वत वैष्णव ब्राह्मण तत्ववेत्त सदा काल सात्विक चिंतन करतल महापुरुष चले. तांतू सेनापुराचार्यां घरणे परम वैष्णव कौंडिन्य गोत्राचे सात्विक शांत वैदिक धर्माचे विद्वांस. अध्यापनम अध्ययनम यजनम याजनम तथा षटकर्मांत तसल ते एक शाखा पवित्र दावशल गंगावळी क्षेत्र येऊन राबलते. श्री गंगावळी क्षेत्र श्री गंगावळी क्षेत्र पुण्यभूमिती अति पवित्र पुण्यभूमिती अति पवित्र गंगावळी क्षेत्र वास करी सत्पात्र ब्रह्म वर्ग वास करी सत्पात्र ब्रह्म वर्ग गंगावळी क्षेत्र पवित्र पुण्यभूमि वाराही शुक्ति भद्रा करीती पाप छिद्रा वाराही शुक्ति भद्रा करीती पाप छिद्रा गंगावळी क्षेत्र पवित्र गंगावळी क्षेत्र आवळी क्षेत्र आवळी क्षेत्र